विधिलिखित भाग 7. आता ते झोपायला गेले. कसं झोपायचं नव्या विचार करत होती. नव्या एवढा का विचार करत आहे, सार्थक विचारतो. ते झोपायचं कसं, नव्या कचरत विचारते. नव्या आपल्यामध्ये साऊला झोपवू तुला चालेल ना, सार्थक विचारतो. अरे हां, विचारच आला नाही, नव्या म्हणते. साऊ राहुल जवळ असते, ती पण येते. तिघं झोपून घेतात. सकाळी लवकर नव्याला जाग येते. सार्थक मस्त झोपला असतो. सार्थकच्या पोटावर साऊचा पाय असतो. त्याच्या अंगावर हात असतो. त्याच्या हातावर तिचे डोकं होतं. नव्याला चांगलं वाटलं. तिला डॅडची गरज आहे. त्यांना लवकर जायचं आहे ना, काहीतरी नाश्ता बनवते, नव्या म्हणते. आवरायला जाते. आवरून झालं की नाश्ता करायला जाते. सार्थकला जाग येते. साऊ त्याला चिपकून झोपलेली होती. डॅडी मला सोडून कुठं जाऊ नको. त्यांना असं वाटलं. कुठं जाणार नाही, नाही जाऊ पण देणार नाही. सार्थक तिच्या केसावर ओठ ठेवतो. माझा बच्चा नाही भेटला असता तर. माझी किती गोड परी आहे, तिच्या मम्मासारखी, सार्थक म्हणतो. तिला बाजूला करतो. आवरायला जातो. आवरून येतो. त्याला बाहेर आवाज येतो. तो किचनमध्ये जातो. नव्या काहीतरी बनवत असते. गुड मॉर्निंग. काय करत आहे? आराम करायचा ना, तुझं आवरलं पण, सार्थक म्हणतो. गुड मॉर्निंग. पोहे करत होती. तुम्हाला जायचं आहे ना, खाऊन जा. राहुल उठवता का? पोहे गार होऊन जातील. मी साऊला उठवते, नव्या म्हणते. गुड मॉर्निंग सार्थक आणि वहिनी, राहुल म्हणतो. गुड मॉर्निंग. दोघं पण सोबत बोलतात. मम्मा असा आवाज आला. नव्या रूममध्ये गेली. अरे माझं पिल्लू उठलं का? चला आवरू. मस्त पोहे केले आहे, नव्या म्हणते. मला डॅडी हवे आहे, मी त्यांच्यासोबतच खाईल, साऊ म्हणते. साऊ डॅडी आहे, नाश्ता करत आहे, नव्या म्हणते. डॅडी हवे आहे, साऊ म्हणते. त्यांना ऑफिसला जायचं आहे, त्यांना नाश्ता करू दे, ते मग येतील. सार्थकला साऊचा आवाज येतो. तो लगेच रूममध्ये आला. काय झालं? सार्थक म्हणतो. डॅडी मला तुम्ही हवे होते. गुड मॉर्निंग तुम्हालाच म्हणायचं होतं, साऊ म्हणते. गुड मॉर्निंग बच्चा, असा त्रास द्यायचा का? आवर, आपण नाश्ता करू. मॉमने मस्त नाश्ता बनवला आहे, सार्थक म्हणतो. चल आवरून घेऊ, नव्या म्हणते. सार्थक हसतो, निघून जातो. काय झालं? का आवाज देत होती? राहुल म्हणतो. डॅडी तू हवा होता, असं म्हणते. किती मस्त फिलिंग आहे ना, ती डॅडी म्हणते तेव्हा खूप छान वाटतं. वाटतं बाळ होतं तेव्हापासून माझ्याकडे असती तर चांगलं झालं असतं. तिचं चालणं बोलणं, तोत्र बोलणं. सार्थक खूप काही बोलत होता. मग काय त्यात, अजून एक होऊ दे, राहुल हळू आवाजात म्हणतो. सार्थकला ऐकू येतं. राहुल मार खाशील ना, नाश्ता कर गप्प, सार्थक म्हणतो. डॅडी मी पण आले नाश्ता करायला, साऊ म्हणते. ये करून घे नाश्ता. नव्या तू पण करून घे, सार्थक म्हणतो. त्यांचा मस्त नाश्ता होतो. सार्थक आणि राहुल ऑफिसला निघून जातात. नव्या शॉपमध्ये जाते. साऊला रियाकडे सोडते. रिया नव्यासोबत बोलून घेते. ओळखीचा एक काकूला शॉप चालवायला देते. रमा काकू, तुम्ही पण छान कॉफी करतात, मला वाटतं तुम्ही हे शॉप चालवा. रिया येते जाईल मध्ये मध्ये शॉपमध्ये, तुम्हाला सगळं सांगत जाईल, नव्या म्हणते. काय झालं ताई, तुम्ही कुठं जात आहे का? रमा काकू विचारतात. मी इंडियामध्ये जात आहे, माझे मिस्टर आले घ्यायला. साऊला पण वडील तर हवे ना, नव्या म्हणते. खूप मस्त झालं, सुखी राहा, माझे आशीर्वाद आहे, रमा काकू म्हणतात. असाच आशीर्वाद राहू द्या, मला सगळं आठवायला पण लागू द्या, नव्या म्हणते. हो तुला सगळं आठवेल, तुझ्यासारखी गुणी मुलीला सगळं आठवेल, डोक्यावर जोर देऊ नको, रमा काकू म्हणतात. हो काळजी घेईल, कधीतरी भेटायला येईल. आता निघते, साऊला पण घ्यायचं आहे, ते पण आले असतील, त्यांची मीटिंग होती, नव्या म्हणते. नीट जा, रमा काकू म्हणतात. नव्या सगळं सांगून निघून जाते. नव्या रियाकडे जाते. रियासोबत थोडं बोलायचं पण होतं. साऊ निघायचं, नव्या म्हणते. नव्या थांब ना, रिया म्हणते. काय झालं आहे, काही प्रॉब्लेम आहे का? नव्या म्हणते. मी पण येणार आहे इंडियामध्ये 15 दिवसांमध्ये, मी तुला सांगणारच आहे, ते कोणाला सांगू नको, रिया म्हणते.
साऊ जा बच्चा गार्डनमध्ये खेळू, नव्या म्हणते. तिने एकाला नको म्हणून नव्या तिला पाठवून देते. येस मम्मा, साऊ म्हणते, निघून जाते. बोल आता, कोणाबद्दल आहे, नव्या म्हणते. आम्ही लहान होतो तेव्हापासून मला राहुल खूप आवडतो. सांगायची हिंमत झाली नाही. आता मी डॅडला सांगणार आहे. खरंच खूप मस्त आहे, मग आपण सोबत राहू. पण तुला इंडियामध्ये यावं लागेल, नव्या म्हणते. हो, डॅडचं ऑफिस जॉईन करणार आहे, रिया म्हणते. मी पण शॉप चालू करू का, सार्थक हो बोलतील. मला काही समजत नाही, आठवत नाही. राहुल पण काल सांगत होता खूप नोकर आहे, तरी वहिनी तुला जेवण बनवायचं असतं. मला काही आठवत नाही, नव्या म्हणते. सगळे खूप छान आहे, काळजी करू नकोस, टेन्शन घ्यायचं नाही. योगिता आंटी खूप मस्त आहे, कीर्ती पण खूप मस्त आहे, सार्थक खूप चांगला आहे. मी त्याला लहान होते तेव्हापासून ओळखते, रिया म्हणते. काल पण साऊसोबत खूप मस्ती चालू होती. साऊचं पण डॅडी डॅडी चालू होतं, सोडतच नव्हती, नव्या म्हणते. घरी गेल्यावर अजून लाड होतील. त्याला अजून एक बाळ पाहिजे असेल बघ, रिया म्हणते. गप ग, तुझं काहीतरीच, नव्या लाजत म्हणते. अगं मी खरंच बोलत आहे, रिया म्हणते. नव्या पुढे काही बोलेल की साऊ हाक मारत येते. काय काय झालं, का हाक मारली, नव्या म्हणते. डॅडी आले, साऊ म्हणते. सार्थक आणि राहुल आले होते, त्यांची मीटिंग झाली होती, मस्त झाली होती. ज्यासाठी आले होते ते काम झालं होतं. रिया पाणी आणून देते. दोघं पण खूप दमले होते. आज इथं जेवण करून जा, रिया म्हणते. सार्थकला काही समजलं नाही, काय बोलू. राहुल थांबायचं असतं, तेवढंच रियासोबत बोलता येईल, तिला बघता येईल, तो मनात विचार करत असतो. सार्थक नव्याकडे बघतो, ती थांबा असं इशाऱ्याने सांगते. तो हो बोलतो. राहुल आणि रिया खूप आनंद होतो. थोडा वेळ गप्पा मारतात, कॉफी घेतात. साऊ सार्थकसोबत बोलत असते. रिया आणि नव्या किचनमध्ये जातात. काय मग, त्यांना बघण्यासाठी थांबवलं ना, तुझ्यासोबत तो बोलतो का, नव्या म्हणते. आम्ही खूप बोलतो, खूप काही एकमेकांना सांगतो. दिवसभर काय झालं ते पण बोलतो. जे बोलायचं पाहिजे तेच बोलणं राहून जातं. मम्मी पण मस्ती पण खूप करतो. लहान होतो तेव्हापासून सोबत आहे. तो सार्थककडेच मोठा झाला ना, रिया म्हणते. तुला वाटत नाही का तो पण प्रेम करत असेल, नव्या म्हणते. त्याच्या बोलण्यावरून काहीच समजत नाही. कधी तसं बोलणं नाही, जवळच येत नाही, रिया म्हणते. नव्या हसायला लागते. तुला काय झालं हसायला. अगं जवळ येत नाही म्हणजे त्याचं प्रेम नाही असं कुठं आहे. त्याला तुझी काळजी असेल, तुला कसं वाटेल. त्याच्या मनात काय आहे तुला माहिती नाही, कसं होईल, नव्या म्हणते. हा विचार मी केलाच नाही, रिया म्हणते. आता जेवण बनवू, आपण मग बोलू, नव्या म्हणते. ओके, करून घेऊ, भूक लागली असेल, रिया म्हणते. नव्या गालात हसते, कामाला लागते. रिया पण नव्याला मदत करत असते. साऊ खेळत असते. सार्थक राहुलला म्हणतो, रियाला सांगून दे तुझ्या मनातलं. कधी सांगशील ती इंडियामध्ये आली की लग्न करून टाकू, सार्थक म्हणतो. डॅडी कोणाचं लग्न करायचं आहे, साऊ म्हणते. राहुल अंकलचं लग्न करून टाकू, सार्थक म्हणतो. सार्थकचं बोलणं रिया आणि नव्याने ऐकलं असतं. रिया खूप घाबरली होती. खरंच लग्न झालं तर माझं काय होईल, मला राहुलसोबत लग्न करायचं आहे. नव्या सार्थकला सांग, असं नको करू, रिया म्हणते. तू नको काळजी करू, मी बघते, नव्या म्हणते. त्यांचं जेवण बनवून झालं असतं. जेवायला बसतात. नव्याने सगळ्यांना वाढलं असतं. रिया आणून देत होती. जेवण होतं तसं जायला लागतात. नव्या विचार करत होती, रिया जवळ राहायचं, पण सार्थक काय म्हणतील म्हणून ती काही बोलत नाही. साऊ येते ना, सार्थक म्हणतो. त्याला वाटत होतं आज नव्या येणार नाही. बघू आता पुढे.